त्याचा समजून घेऊया, सोडवूया, अगोदर तपासून घेऊया. या पहिल्यांदा काय करा, तुम्ही सगळ्यांनी लाईक करत चला आणि आपल्या या ग्रुपची लिंक आपल्या इतर लाईक करा, शेअर करा आणि इतरांना पाठवा. आपल्या शाळेमध्ये असतील, आपल्या शाळेचे ग्रुप असतील, त्याच्यावरती टाकत चालू, ज्याद्वारे लोकांपर्यंत माहिती होईल, लोकांना कळेल, समजेल. इंग्रजीचा पाठ. इंग्रजी. द कोकण एक्सप्रेस अराइव्ड ॲट 23:40 PM. It means the train arrived at 11:40 AM. PM. तर हे सकाळचे नाही आहे, तर हे 24 तासी घड्याळ रेल्वेचं असतं. 23:40 याचा अर्थ रात्रीचे ते 11:40 आहे. Find the word which indicate number by using letter from the sentence given below. Choose the correct alternative. It is even with Mr. Oatmeal. आता इथं पहा बरं, इथं इज इवन म्हणजे SEVEN आणि कोणता येतोय, कुठं 3 येतोय. मग वेगळी कशी चालेल, ओळीला आलेली पाहिजे ना, म्हणून ते 7. वेगळे जुळवायला मग बाकीचे पण जुळतील ना. ज्यातले जर वेगळे अक्षर एकत्र करून त्याचं जर वाक्य बनवायचं म्हटलं तर जमेल. तर इथं 7 आहे, 3 ओळीने क्रमवार नाही, त्यामुळे 3 नाही करायचं. ओके, चला. समीक्षा आठवडे 102 आहे. चला पुढे पहा. चूज द करेक्ट ऑप्शन टू रिप्लेस द अंडरलाईन वर्ड while transforming the given sentence into indirect speech. He said, today we are going to play kho-kho. टुडेच्या तिथं काय म्हणलं पाहिजे, दॅट डे. दिस डे नाही होणार किंवा प्रिव्हियस डे पण होणार नाही, तर त्या ठिकाणी दॅट डे. फिल द ब्लँक विथ प्रॉपर अल्टरनेटिव्ह. दीज बॅट्स अँड बॉल्स डॉट डॉट आफ्टर यूज इन आवर समर वेकेशन. वेअर येईल तिथं आणि आर 2 पर्याय नोंदवा आहेत, कारण तिथं बॅट आणि बॉल आहेत 2, त्यामुळे इज किंवा वाज येणार नाही. दिस इज द बेस्ट रिवॉर्ड फॉर माय हार्डवर्क. हाऊ विल यू ट्रान्सफर दिस सेंटेन्स विदाउट चेंजिंग द मिनिंग. सिलेक्ट युअर आन्सर फ्रॉम ऑप्शन गिवन बिलो. चूज 2 करेक्ट ऑप्शन फ्रॉम फॉलोइंग. नो अदर रिवॉर्ड is as good as this for my hard work. आणि चौथं, this reward is better than any other reward for my hard work. पहिल्यानी चौथं. Find out any 2 name of season from the middle given the choose the correct alternative. पहा कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये, स्प्रिंग आणि ऑटम पहिला पर्याय आहे. आयडेंटिफाय द नाउन फ्रॉम द फॉलोइंग वर्ड. ब्राईट, ब्राईटली, ब्राईटनेस, ब्राईटन. कुठला आहे, ब्राईटनेस. हे नाव येईल. ब्राईट हे काय, विशेषण. ब्राईट तो म्हणला म्हणून त्याला सांगितलं. पुढं चूज द करेक्ट एक्सप्रेशन. वी हॅव वॉन मॅच. हुर्रे, वी हॅव वॉन मॅच. Complete the sentence using the correct form of verb. If the weather dot dot fine, we shall go out for a long walk. If the weather is fine, we shall go out for a long walk. कसं, if the weather shall be fine. आता काय म्हणले पुढं, we shall go. जर वेदर व्यवस्थित असेल तर आपण जाऊ. नाही, पहिल्यांदा काय म्हणलं तुम्हाला सांग, वेदर इज फाईन असेल तर जाणार ना, तर जाऊ आपण म्हटले. मग जर वेदर चांगला असेल तर जाऊ, म्हणजे पुन्हा त्या भविष्यातलं भविष्य झालं. आत्ता वेदर चांगला असेल तर आपण जाणार, म्हणजे आत्ता वेदर चांगला असेल तर भविष्यामध्ये आता 4 दिवसांनी वेदर चांगला असेल तर जाऊ असं म्हणून नाही. आत्ता वेदर चांगला असेल तर मग आपण जाऊ. मग ही भविष्य काळ कसा केला, आत्ताच पाहिलं. 4 दिवसांनी वेदर चांगला असेल मग कधी नियोजन करणार, मग कधी जाणार, असं नाही ना. पुढं काय,
हाऊ स्वीट इट इज. चूज असर्टिव्ह सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आता इथं व्हेरी वापरावं लागतं. इट इज व्हेरी स्वीट. Choose the correct preposition to complete the following sentence. Choose two options. We shall discuss about your problem tonight आणि No preposition. असं काय ऑन युअर प्रॉब्लेम टुनाईट नाही येणार किंवा ओव्हर पण येणार नाही. नो प्रेपोजिशन येतील. इज रेडी यू ही सपोर्ट टू. इथं योग्य पार. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फॉर्म इंटरनेटिव्ह सेंटेन्स. Is he ready to support you? इज ही रेडी टू सपोर्ट यू. दोन वेळा क्वेश्चन मार्क येईल. नाही सर, दुसरा पर्याय. दूसरा इज ही रेडी टू सपोर्ट यू क्वेश्चन पार. फाइंड द सिमिलर मिनिंग वर्ड फॉर एरर Mistake. फ्रॉम द फॉलोइंग. एररला काय आहे? मिस्टेक आहे. इम्पेशंट, डिस्लोकेट, इनोव्हेंट, अनफिट. व्हॉट डू यू अबाव वर्ड सजेस्ट? Negative meaning. एक्झॅक्युलेटेड मिनिंग, पॉझिटिव्ह मिनिंग, निगेटिव्ह मिनिंग, रिट्रॉटिकल मिनिंग. तर निगेटिव्ह मिनिंगसाठी हे शब्द वापरले जातात. पुढे पहा. रीड द क्लू केअरफुली अँड पिक आउट द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राइब्ड इन द क्लू. द कम्युनिकेट knowledge to pass on information. काय आहे त्याचं? impart. Your grandpa signatured in for Gmail account, but he was forgot his password. You will click on Need help. need help. 17 पान. Read the content of the web diagram carefully and choose the suitable title of web from the alternative. Terrorism, corruption, poverty, illiteracy. हे काय आहेत आपले? Let's fight against. Let's fight against. याच्या विरुद्ध आपल्याला लढायचं आहे. Select the correct alternative to make a following question correct and meaningful. Has a washing machine ... is necessity. Become. Has a washing machine become a necessity? Read the following advertisement and choose the correct alternative. Dhamaka offer 99 for 3 jeans, 599 3 t-shirt, 199 3 shirt. Fashion, menswear and collection since 1981. Yes Complex, Pune. Since when are the advertised in the field of menswear? तिथं काय तारीख दिलेली नाही. The name of the shop is Fashion. पहा तिथं उतारा पॅसेज वरती प्रश्न पहा. I have so far received many gifts from my friend, relative and neighbors. Of all these gifts, my most favorite gift is wristwatch. My uncle gifted it to me this year on my 3rd birthday. Panku, you are now entering into important year of your education. Hence this gift. My uncle had said while giving the wristwatch to me, seeing a brand new model with the latest feature in it was speechless. I hugged my uncle tight and was jumping with joy. I was the happiest nephew in the world that day. White bill dial, black number, radium coated hands, sturdy and very attractive bed. It's a really most beautiful and useful thing for me. When I showed it my English teacher, he said, "Good, now you be punctual, sincere, respect every moment. Time will bring you your reward in due course of time." तर याचे प्रश्न
पाहूया. उत्तरावरचे पहा. द रायटर इज टॉकिंग अबाउट हिज डॉट डॉट मोस्ट फेवरेट गिफ्ट. What is the writer's name? Pankaj. Who gifted a wristwatch to the writer? His uncle. The English teacher had told the writer to punctual, regular and sincere. Select the correct alternative to complete the following statement. The writer's dot dot mood is since all through the passage. Happy mood. बुद्धिमत्ता पाहू. वरील अक्षरमध्ये मधोमध असणाऱ्या अक्षराच्या डावीकडे 5व्या अक्षराचा शेवटून क्रमांक टिपला. मधोमध असणारं अक्षर कोणतं? यम. यमच्या डावीकडे डावा तिकडनं डावीकडे 5वं अक्षर 1 2 3 4 5वं यच. यचा शेवटून क्रमांक किती येईल? 5 10 15 16 17 18वा. पर्याय क्रमांक 3. चला काही 27 ते 29 गटात न बसणारे CHK DEN FGI BIJ. बघा इथं CHK नंबर काय? 3 8 3 8 11. DEN 4 5 14. FGI 7 9. BIJ 2 10 2 10 2 10. जे का 2 10. गटात न बसणारं कोणतं येईल? इतकी बेरीजच केली तर 9 16 22 22 14 4 23 18 22. पर्याय क्रमांक 2. अनुक्रमांकाची बेरीज 22 येते इथे 23 येते म्हणून पर्याय क्रमांक 2. 139 177 414 आणि 188. कोणतं वेगळं निघेल? 7 गुणिले 1 केलं तर 7 येते. 4 गुणिले 1 4 येते. 8 गुणिले 1 8 येते. पहिला पर्याय वेगळा तिथं 133 पाहिजे. आणि यांचा सगळ्यांचा गुणाकार करा ना. 9 3 27 1 27. 7 3 7 49 1 49. 4 1 4 4 1 16 आणि त्याची 64. आता लक्षात येईल पाहिजे. गुणाकार वर्ग संख्या येतो. इथे वर्ग संख्या येत नाही. इथे गण संख्या येतो. हा ते 29वा पान रेषामध्ये पान बाण दिलेले आहेत. 3 टिपके ज्या बाजूला आहेत त्या बाजूला एकच बाण आहे. आता तिथे मध्ये इथं वरचे बाण इथे दुसऱ्या पर्यायामध्ये 4ही बाण एका बाजूला गेले. तिथं पर्याय क्रमांक 2 वेगळा निघेल. 3 मध्ये 3 बाण एका बाजूला आणि टिपका एका बाजूला. 3 टिपके आणि बाण एका बाजूला म्हणजे 1 टिपका आणि 3 बाण एका बाजूला पाहिजे. पहिल्यामध्ये आहे का तसं? आहे. दुसऱ्यामध्ये आहे का? 4ही बाण एका बाजूला आहे. तिसऱ्यामध्ये आहे. चौथ्यामध्ये आहे. 5व्यामध्ये नाही. 30वा पाठ जेवीन तर तुपाशी नाही तर उपाशी या वाक्यात कोणती अक्षरे नाहीत? उकारांत. उकारांत म्हणजे दीर्घ उकारांत. दीर्घ उकाराचे अक्षर आहेत का? नाही. इकारांत म्हणजे ह्रस्व वेलांटी नाही. उकारांत म्हणजे नुसतं पहिला उकाराची आहे. इकारांत म्हणजे दीर्घ वेलांटीची आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा येणार आहे. पुढे 54ला 81 तर 98ला 54ला 81 तर 98ला 54ची दीडपट 81. हा 5 अधिक 4 9 9 ओके. 9 अधिक
ही जास्त आहे. इथं वर्ग बघ ना, 2 पर्याय वर्ग आहे का? हा, दुसरं काय? हा 54 भागिले 2 27. 27 54 अधिक 27 81. हा 98 भागिले 2 49. 98 अधिक 49 147. सर हा 27 ची दुप्पट सर 54 27 ची तीन दुप्पट 21. तेच केलं आणि मी तुम्हाला काय सांगितलं की याची दीडपट. 54 ची दीडपट म्हणजे काय? एक पट आणि त्याच्या निमपट. त्याने भागिले 2 केलं, पुन्हा तिप्पट केली. तुम्ही काय सांगितलं की 54 ची दुप्पट आहे, त्याची 27 ची दुप्पट 54 आणि 27 ची तिप्पट. म्हणजे तेच सांगितलं, फक्त प्रत्येकाची बोलण्याची भाषा शैली वेगळी आहे. पुढे FNR F ला n तर I ला काय असं. F चा नंबर किती आहे? 6. n ला 14. I चा 9. मग पुढे हा जर यांना मागून नंबर दिला ना, याचा मागून नंबर 12 आहे, साईडने 12. यांचा मागून नंबर 12 आहे. हा साईडने 12. बरं. आणि आयचा याचा मागून 18वा नंबर असं त्यांचं म्हणणं. बोला वेगळं कोणाचं वेगळं आहे का? नाही. पुढून नंबर आहे 6वा, तर त्याच्या दुप्पट मागून नंबर 12वा, पुढे नंबर 9वा, मागून नंबर 18वा. चला पुढे MUIW तो काय बनवलं? UMWI. इथं आरशातलं प्रतिबिंब होऊ शकतं. ZHAN ला काय होईल? पर्याय 1. दोन पर्याय नव्हतो आहे का? ओके. पर्याय 1 का? आरशातलं प्रतिबिंब. 4 पर्याय 4 का? ओके. चला चौथीला शब्दाचं वाक्य, चिन्हाचं फूल. की शब्दांपासून वाक्य बनतं, तर फूल पाकळ्यांपासून बनतं, त्यामुळे पाकळ्या. महासागर पॅसिफिक, खंड आशिया. याच्यामध्ये सर्वात मोठा महासागर पॅसिफिक आहे, तर सर्वात मोठा खंड आशिया. आरशातील प्रतिमा. पर्याय पद्धत वापरा. दुसरा पर्याय इथं वरचा भाग रंगवलेला आहे. ओके. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. तर 752 2 वर्ण. सहाशे 52 2 येतोय. बर. चला 585 पाण्यातलं विचारलंय. पाण्यातल्या याच्यावरनं 5चं याच्यावरनं सगळे पर्याय कट होतात. बरोबर का? 5च्या याच्यावरूनच. चला 79 73 89 97. प्रश्नचिन्ह जागी कोणता पर्याय येईल? हा 4 6 8 काय 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 79 आणि 83 मध्ये 4चा फरक. 83 आणि 89 मध्ये 6चा फरक. 89 आणि 97 मध्ये 8चा फरक. आता 10चा फरक असतो 97. फरक त्यामधला. हा बोला. सगळ्यात मूळ संख्येचं पुढच्या मूळ संख्या बघत गेलं तर 107 आणि 101 मूळ संख्या. हा फरकापेक्षा काय महत्वाचं एक मूळ संख्या. 79 83 89 97 101 103 103 नाही 107. पर्याय दिली नाही ना. 103 103 ला जातो का शनिवार? नाही ना. 101 103 107 आणि मला वाटतं 109 या चारही मूळ संख्या. 100च्या नंतरची 101 मूळ संख्या आहे, 103 मूळ संख्या आहे, 107 मूळ संख्या आणि 109. यामध्ये 4 आहेत मूळ संख्या.
नवोदयाला येतो प्रश्न काय, बऱ्याच वेळा येतो तो प्रश्न. इथं यातल्या पर्यायामध्ये 107 आणि 101 आहे, त्यामुळं उत्तर हे नोंद होते. चिन्ह मालिका कोणते पदी, जी जे एल ओ, जी जे एल ओ प्रश्नचिन्ह टी व्ही. बोला. जी जे नंबर सांग. 2 7 अजून सगळं मी नंबर वर नाही लिहिलं. बर, किती जेचा नंबर 10, यांचा 20, जी जे मध्ये बर, जे एल मध्ये 1 चा आहे, 1 चा, परत 2 चा, इथं 3 चा येतोय ना. तीन 10, 10 2 12, 12 3 15, 15 2 17 नंबरचा अक्षर इथं पाहिजे. 17 नंबरचं काय आहे, क्यू. हा, 1 अधिक 5 होते. 7 आणि 5 12, 12 आणि 5 17, 17 5 22. इथं पहिलं 10 आणि 5 15 आणि 5 20 अशा पद्धतीने. ओके, बरोबर आहे. तर 22 26 34, 22 26 34 41 46 प्रश्नचिन्ह. बोला. याची बेरीज 4 येते, 22 आणि 4 26. हा हा हा. पण आहे का पर्याय आहे. तर 42वा प्रश्न पहा. गोल पहा, 6 आहे, 5 आहे, 4 आहे, म्हणजे 3. त्याच्यावरनं तिसरा स्टार टाकतो. आता तितक्या रेषा 2 2 2च आहे सगळे. त्याचं काही नाही. 4 3 2 1 पर्याय क्रमांक पुढे. लयबद्ध मांडणी पहा. लयबद्ध मांडणी कोणकोणते आले, प फ प पा पा. तिथं आता म म म 5 वेळा आलाय म्हटल्यानंतर त्याच्यावरनं तुम्हाला आता अंदाज कळायला पाहिजे. प किती वेळा येईल, फ 2 वेळा प 2 वेळा, प नंतर नंतर 3 वेळा. प फच्या नंतर काय येईल, पुन्हा प येईल. प ब 3 वेळा, पुन्हा प ब 4 वेळा, पुन्हा प म 5 वेळा. ओके. तर एकदा प 2 वेळा प, पुन्हा प 2 वेळा 3 वेळा भ, पुन्हा प 3 वेळा 4 वेळा भ, प 5 वेळा म. तर 44. काय होते मालिका, कोणता होतंय 20 222 नाही. कोणती मालिका आहे, कितीचा गट होतोय 222 220 222 220 नाही जमत. किती येत अक्षर, 3 3 6 3 9 3 12 3 15 3 18. 6चा गट जुळतोय का, नाही जुळत. એટલે काय बदल करतायत का. 6चा गट म्हणजे शेवट 2 वेळा शून्य येतोय. 6 5 4 3 18 म्हणजे त्रिकोणी संख्या आहे का. एक एक कट कमी करत गेलं तर 222 म्हणजे 5 वेळा पाहिजे. तुम्ही काय लक्ष नाही ना. म्हणजे 5 वेळा 2 मांडले एकदा, 4 वेळा 2 मांडले,
5 वेळा 2 येते. सर 3, 4, 5 असे गट केले तर म्हणजे पहिला गट 3चा दुसरा गट असतो. आता आपण उत्तरावर जाऊया. मी वेळ घालवायला नको इथे. 44चं काय उत्तर दिलं तर मी 3 दिले. तिसरं काय 0 222 0 2 2 2 काय होईल गट 202 220 नाही 4चा केला तर 5चा केला तर 202 22 नाही झाला. मग पहिला 2 शेवटला टाकला 202 22 5चा गट केला 3 5चा गट केला 3 5चा गट केला 3 झाला 202 22 2 उचलून टाकला 0 222 पुन्हा 2 पुन्हा 0 उचलून मागे टाकला नाही झालं. कसा गट होते 6चा गट तर नाही जुळत. तिघांचा गट केला तरी नाही जुळत. 3 आणि 6चा गट केला 202 220 222 222 222 202 कसा जुळतोय कसं केला मध्ये 2चा आला. सर 6चा गट नाही जुळत 3चा गट जुळतो. 3चा पण जुळत आहे. 20 22 20 22 22 22 02 22 02 4चाही गोष्ट जुळत नाही. सर 9चा असेल का 9चा गट करा बरं. हा 9चा गट करा. नाही पण इथे डबल शून्यामुळे तो गोंधळ होते. 2 3 4 5 6 7 8 9 2 ला 2 2 ला 2 2 ला 2 0 ला 0 222 02 ओके 9चा गट जुळते का 9चा गट जुळते. आरशातले प्रतिमा म्हणजे 2 भाग फक्त आरशातलं होतं जसं तसं नाही. या 2 ला 2 घेतला या 2 ला 2 या 2 ला 2 हा 0 ला 0 या 2 ला 2 या 2 ला 2 या 2 ला 2 0 ला 0 2 ला 2 असं 9 होतं. पहा एका रांगेत 60 मुले असून 21व्या क्रमांकावर समीर आहे शेवटून 18व्या क्रमांकावर सचिन आहे तर समीर व सचिन याच्यामध्ये किती मुलं आहेत. एका रांगेत 60 मुलं असून 21व्या क्रमांकावर समीर आहे. 60 मुलांची लाईन आहे. 21व्या क्रमांकावर सचिन जे पुढे 20 धरली सचिन 21व्या क्रमांकावर. हा शेवटून 18व्या क्रमांकावर समीर आहे. समीर 21व्या क्रमांकावर समीर आहे शेवटून 18व्या क्रमांकावर सचिन 18वा क्रमांक याच्या मागे 17 आहे. याच्यामध्ये किती असेल 20 21 दीड 21 झाली इकडे 18 21 आणि 18 39 होते. मध्ये किती राहिले यांच्यामध्ये 60 मध्ये 39 गेले 21 मध्ये नाही तर लक्ष देत नाही ना. सरळ विषयाची परीक्षा बघणं काय मला योग्य वाटतं. ही मांडणी केली ही तर आपण वाचवलं आहे की आपण हे पहिले 19 मांडल्या का रेषा काढल्या का मागच्या 17 काढल्या नाही. 21 इथं नंबर मांडला इथे 18 मांडला. मग आता इथं एकूण मध्ये 60 आहे की इथं आपल्याला याचा नंबर पुढून कितवा येईल 18वा नंबर आहे. किंवा नसेल लक्षात येईल तर बघितो मागून कितवा 18वा आहे म्हणजे पुढून त्याचा कितवा येणार आहे. मागे 17 सोडले तर 43वा नंबर येणार ना. 43वा म्हणले तर मग मागचे 43 आणि 17 60 होते. इथे 21 पासून पुढे जायचं 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 किती झाली 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 1 2 3 4 5 नाही किती आले लगे 21 पुढे कवितापेक्षा सविता व नमिता वयाने मोठ्या. सवितापेक्षा प्रिया लहान आहे पण ती शांतापेक्षा मोठी.
प्रियापेक्षा कविता वयाने मोठी आहे पण ती नमितापेक्षा लहान आहे तर वयाच्या क्रमानुसार मध्यभागी कोणी. आता याची रचना करताना प्रत्येक वाक्याची रचना करा मग कॉम्बिनेशन करा. तुम्ही एकदम जर प्रत्येकाची रचना करायला गेला तर जमणार नाही. तिन्ही वाक्याच्या वेगवेगळ्या रचना करा त्याचं कॉम्बिनेशन जुळवा. काय म्हणजे कवितापेक्षा सविता व नमिता वयाने मोठे आहे. कविता पेक्षा सविता आणि नमिता मोठे आहे. सविता नमिता आता याच्यात कोण लहान कोण मोठं माहित नाही तर कवितापेक्षा या सविता नमिता मोठे. सवितापेक्षा प्रिया लहान आहे. सवितापेक्षा प्रिया लहान आहे. या दोघी याच्यामध्ये कोण लहान आणि कोण मोठं हे माहित नाही. फक्त सवितापेक्षा प्रिया लहान आहे पण ती शांतापेक्षा मोठी. पण ही प्रिया शांतापेक्षा मोठी. ही शांता अजून लहान दाखवा. प्रियापेक्षा कविता वयाने मोठी. प्रियापेक्षा कविता वयाने मोठी आपण काढले. प्रियापेक्षा कविता मोठी काढलेली. प्रिया दोघी तिच्यापेक्षा मोठे झाले. प्रियापेक्षा कविता वयाने मोठे पण ती नमितापेक्षा लहान आहे. या नमितापेक्षा ती लहान आहे का आहे. तर वयाच्या क्रमानुसार मध्यभागी कोण येईल. मध्यभागी कविता येते. पुढे आम्ही पी या ठिकाणाहून दक्षिणेकडे 15 मीटर अंतरावरील क्यू या ठिकाणी गेला. पहा आम्ही पी या ठिकाणी दक्षिणेकडे आता दिशा माहिती आहे आपल्याला उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम. दक्षिणेकडे 15 मीटर अंतरावर गेला क्यू या ठिकाणी. पी या ठिकाणावरून क्यू या ठिकाणी 15 मीटर. तिथून तो डावीकडे म्हणल्यानंतर उजवीकडे म्हणजे गाड्याच्या दिशेने डावीकडे म्हणजे गाड्याच्या दिशेने 8 मीटर अंतरावर आर या ठिकाणी गेला. तिथून तो डावीकडे काटकोनात म्हणून 21 मीटर. पुन्हा डावीकडे म्हणजे गाड्याच्या विरुद्ध दिशेने 21 मीटर अंतरावरील यस या ठिकाणी गेला. आता याच्यावर अचूक विधान विचारायचे. आता इथे हे काटकोन होणार आहे. हे 8 म्हणजे इथे लंबांतर टाकलं तर हे पण 8 येणार आहे. हे 21 आहे त्यातनं हे 15 वजा केले तर हे किती राहिले 6. आता हे पी एस अंतर किती 6 8 म्हटल्यानंतर 10. आता याची ही रचना केल्यामुळे प्रश्न पहा. हा याचं विचारलं असतं तर बघू ना ती प्राणच असतं आपल्याला 8 15 17. ओके पहिला काय पी ते एस मधलं अंतर 12 आहे. चूक 10 आहे. पी पासून आर 17 मीटर अंतरावर आहे. एस पी मधलं अंतर 10 आहे. एस पी मधलं अंतर आहे. तर क्यू आणि एस मधलं अंतर 18 आहे. नाही इथलं आपल्याला अंतर काढायचं म्हणलं किती क्यू आणि एस मधलं अंतर किती येईल बघा बरं. हे 8 आणि हे 21 8 21 कुठल्या याच्यात बसतंय नाही बसत. म्हणजे ते 21 चा वर्ग करा 8 चा वर्ग करा. 21 चा वर्ग 441 6 चा 8 चा वर्ग 64 6 10 505 येते. त्याच्या वर्गमूळ पॉईंट मध्ये येते. एकदा त्यांनी सांगितले 18 येते. आपल्याला 18 येते नाही प्रश्न सोडून द्यायचा आपल्याला काही जास्त त्याच्यामध्ये खोला द्यायचे काही कारण नाही. तर उत्तर काही काढायची गरज नाही. पण दुपारी 12 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत घड्याचा तास काटा मिनिट काटा याच्यामध्ये किती वेळा काढतो 12 ते 5 तास आहे. एका तासाला 2 वेळा होतो. त्यातला वजा कोणता करायचा मग 9चं येते का याच्यात 12 ते 5 मध्ये फक्त 3चं येते. म्हणजे 5 तासात 10 वेळा होईल. त्यातनं करेक्ट 3चा वजा केला म्हणजे किती येईल उत्तर 9 वेळा. पर्याय क्रमांक 3. अलग अलग लक्षात कोणचे कर कसं काय चुकलं. एका सांकेतिक भाषेत पगळा बगळा हा फ ख हा असा लिहितात. निवास एका खाली एक लिहिलं तरी लक्षात येणार. धी ला श दार अथाय त्या भाषेत शहर कसे लिहा
काय झालं इथं? हा ब च्या आधीचे अक्षर फ, हा ग च्या आधीचे प प फ ब म्हणजे फच्या नंतर ब येतो. क ख ग खच्या नंतर ग येतो. ह ळ फच्या नंतर ळ येतो. त थ द ध न धच्या नंतर न येतो. ल र ल व लच्या नंतर व येतो. श च्या नंतर स येतो. थ च्या नंतर द येतो. य च्या नंतर र येतो. य र इथं काना असेल इथं काना होता काना दिला. वेलांटी होती वेलांटी दिली. काना होता काना दिला. काना होता काना दिला. आता इथं काना आहे का? नाही. त्यामुळे काय ना वसय. 18 जानेवारी 2021 रोजी सोमवार असेल तर 2020 मध्ये कोणता वार 53 वेळा येईल? 18 जानेवारीला आपल्याला मागे 1 जानेवारीचा काढ आहे. 18 जानेवारीला 15 जानेवारीचा काढला तर 15 हो 1 8 15 ओके. मी 15चा पुढे 1 8 15 22चा काढायचा. कुठलंही तुम्हाला सोपं वाटेल ते. मागं जायचं सोपं वाटतं, पुढे जायचं सोपं वाटतं. कसं आहे का? 19ला मंगळवारी, 20ला बुधवारी, 21ला गुरुवारी, 22ला शुक्रवारी. शुक्रवार वार 1 तारखेचा वार 53 वेळा येणार. त्यामुळे शुक्रवार येतील. आणि शुक्रवार नाही आधीच्या वर्षी 2020 मध्ये ओके. मग त्या वर्षी 1 जानेवारी 2021ला शुक्रवार 31 डिसेंबर 2020ला गुरुवार येतोय. पहिला शेवटचा वर्ष नसतो त्याच्यामुळे गुरुवार कुठे येणार? दीड वर्ष आहे म्हणून म्हणजे 1 आणि 2 तारखेचा वर्ष ही असते. पाहिजे समजून घ्या. 18 जानेवारी 2021 सोमवार. याच्यावरून आपल्याला 1 जानेवारीचा काढायचा. तो 22 जानेवारी 1 8 15 22 जानेवारी. 22 जानेवारी मंगळ बुध गुरु शुक्र म्हणजे 15 19ला मंगळवार, 20ला बुधवार, 21ला गुरुवार, 22ला शुक्रवार. म्हणजे 1 जानेवारीला 1 जानेवारी 2021ला कोणता वार आला? शुक्रवार. म्हणजे 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे? गुरुवार. तोच जर लीप वर्ष नसेल तर 1 जानेवारीला आहे. 1 जानेवारी आणि 31 डिसेंबरला एकच वार. मागचं लीप वर्ष म्हणून 31 डिसेंबरला आणि 2 जानेवारी 20ला असणार आहे. इथे 2 जानेवारीला गुरुवार येईल आणि 1 जानेवारीला बुधवार. त्यामुळे बुधवार आणि गुरुवार हे 2 वार त्या वर्षी 2 वेळा येते 2020 मध्ये. बरं. 4 सेंटीमीटर बाज असलेले लाकडी ठोकळ्यापासून 1 सेंटीमीटर बाज असलेले छोटे घनाकृती ठोकळे बनवल्यात. किती जास्तीत जास्त एक बाजू रंगवलेले एकूण किती ठोकळे मिळतील? आता एक बाजू रंगवलेला कुठे येतो? मध्ये 4 ठोकळे असते. पृष्ठावरती. म्हणजे हे लक्ष द्यायचे. पहा तिथं रचना करताना इथं आकृती काढत बसायची गरज नाही. हे लक्षात घ्यायचे फक्त. हे माझं झालं नाही बनवून, हे झालं असता बनवून मी तुम्हाला ते सांगता आलं असतं. मला 4 भाग केले तिथे 4 सेंटीमीटरचे. ते या पृष्ठावरती सांगा. या पृष्ठावरती किती असणार? एक बाजू हे मधले 4 असणार एका बाजूला. मी एका पृष्ठावरती किती आले? 4. मग किती पृष्ठ असतात घनाला? 6. हे कशावर समजून घ्यायचं की याच्यासाठी अगोदर तुम्हाला घनाच्या कडा कोपरे पृष्ठ माहिती पाहिजे. घनाचे कडा कोपरे पृष्ठ माहिती आले लक्षात राहिलं ना. इथं कुठले सूत्र वगैरे पाठ करत बसायचं नाही. हे समजून घ्यायचं आकृतीवर. किंवा या ठिकाणी एक बाजू रंगवलेले किती येतील? 24. आता पूर्ण कोरडे ठोकळे पूर्ण म्हणजे कुठल्याही बाजूने न रंगवले ते गाभ्यातले असणार. जे या 4च्या मागची, या 4च्या मागची, खालच्या 4च्या मागची किंवा या 4च्या मागची मध्ये गाभ्यात किती येतात? एक संपूर्ण ही बाजू काढून टाकली, ही बाजू काढून टाकली, इकडून मी ही काढून टाकली, ही काढून टाकली. म्हणजे खालचे 4 आणि 4 8 ठोकळे असे असतात की ते कुठल्याही बाजूने रंगवलेले नसणार. मग हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. म्हणजे एकूण ठोकळे किंवा 64 होती. एका थरामध्ये 16 आहेत. 64 ठोकळे होते.
मग इथं 3 बाजू रंगवलेले म्हणजे कोपऱ्यावरचे. मग कोपरे किती असतात घनाला? 8 कोपरे. म्हणजे 3 बाजू रंगवलेले 8, 2 बाजू रंगवलेले एका एका कुठं असतील मला सांगा? 2 बाजू रंगवलेले पृष्ठावर असतील का पृष्ठा साईडच्या ह्याला असतात. कडावर असतात? एका कडेवर असतात. मग घनाला कडा किती असतात? कडा पृष्ठ नाही विचारले, कडा विचारले. 12 कडा. मग एका कडेवरती येणार. एका कडेवर किती आले? 12 कडावर किती येतील? हे लक्षात घ्यायचं हो. हे पाठ करायचं नसतंय. म्हणजे हे 24 आले, 2 बाजू रंगवलेले, 3 बाजू रंगवलेले, 2 बाजू रंगवलेले. आता एक बाजू रंगवलेले किती आले? 24 आले. ते एका पृष्ठावर 4 आले. 6 पृष्ठावर 6 चौक 24. म्हणजे कोपऱ्यावर आहे, कडेवर आहे, पृष्ठावर आहे हे बघायचं. एकूण 64 होतं ते रंगवलेले काढून टाका. आता काय 4 रंगवलेले कुठला असणार आहे का? सर हा ते 2 भाले रंगवलेले आहेत ना, ते 16च झाले. कसे? कारण सर वरती पण बघितलं. एक मला सांग, एका कडेवर किती आहे? इथं 2 आहेत, तिकडे 2 असतात. इथं 2, इथे 2, इथे 2 तसे दोघांच्या पृष्ठावर किती आले? 8 आले. 8. आता या पृष्ठावर सर पण तिथले असणार ना, या साईडचे डबल मोजणार ना आपण. नाही मोजले जात. मी कडेवरती म्हणून तर मी काय सांगितलं, मी एकाच कडेवरचे मोजले. कडा किती तुला मला सांगतो बघ, तुला दाखवतो. या कडावरती म्हटलं आपण, या 4 कडा झाल्या. उभ्या 4 कडा आहेत, खालच्या 4 कडा आहेत. ओके, म्हणजे एकूण किती झाल्या कडा? 12 कडा. मी एका कडेवरती 2 धरले, वरच्या 4 कडावरचे किती झाले? 8. आता ही बघ, एकूण इकडं काउंट झाला सांग बरं. मी फक्त कडाच मोजतोय ना. उभ्या 4 कडावर इथं 2, इथं 2, इथं 2 आणि याच्या खालच्या कडावरती 2. आता खालचे बघ, खालच्या तळाचे ही एक कडा. खाली किती आले? खाली पण 8 आले. वरती आणि उभ्या कड्यांवर किती झाले? झालं, लक्षात क्लिअर झालं. मग इथं लक्षात ठेवताना मी समजून घेताना काय सांगितलं, कशावर समजून घ्यायचं? कोपरे, कडा आणि पृष्ठ. कुठं आहे? एक भाग रंगवलेला कुठं आहे? कोपऱ्यावर आहे का? कडेवर आहे का? कुठं आहे? पृष्ठावर. मी एका पृष्ठावर किती? एका पृष्ठावर 4. 4. मग किती पृष्ठ असतात? 6 चौक 24. आता 2 भाग रंगवले कुठं आहे? कडेवर का पृष्ठावर आहे? नाही. मी एका कडेवरती किती आली? 2. मग कडा किती झाला? बाजूने 24. आता 3 बाजूने रंगवलेले कुठं असणार आहे? कोपऱ्यावर. किती कोपरे असतात? 8. आलं लक्षात? 4 बाजू रंगवलेला असणार आहे का कुठला? 5 बाजू रंगवलेला, 6 बाजू रंगवलेला नाही. मग जास्तीत जास्त 3च बाजू रंगवलेले. मी एकूण 64 झाले. हे तयार झालेले वजा करा. तुम्ही दोन्ही 48 आणि 6, 48 आणि 8 56. 64 मध्ये 56 गेले, राहिले किती? तुम्ही दोन्ही 48 आणि 8 56, 8 राहतात. मग 8 कसं गेले? 8 मध्ये गाभ्यातले 8 असणार. चला पुढे. पूर्ण कोरे तुकडे झालं होतं. किती वेळा कापावं लागेल तुकडे करण्यासाठी? किती वेळा कापावं लागेल? विचारलं नाही प्रश्न, मी विचारतो. 6 वेळा. 6 वेळा कापावं लागेल त्याचे सगळे तुकडे करण्यासाठी. उभा किती वेळा कापावं लागेल का? 3. आडवा 3. आणि पा असा कापला 3, असा कापला 3 आणि असा 3. किती वेळा झाला? मग यात लक्षात घ्या ना, आपण कांदा घरात कापतो ना, तो उभा कापतो का नाही? उभा कापतो, आडवा कापतो, पुन्हा मध्ये पण कापला जातो, मग बाहेर करतो. बरोबर? आकृतीचा किती दिसणारी आकृती? 3. ओके. इंग्लिश, लॅटिन, ग्रीक या काय तिन्ही भाषा वेगवेगळ्या भाषा काही एकत्र आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 3. चला चिन्हाच्या जागी पहा. 3, 4, 5, 3 मध्ये लावून दिले आहे.
4 8 4 4 प्रश्नचिन्ह आहे 3 3 5 5 2 1 1 2 4 बोला तिकडे आहे ना, 3 आणि 5 म्हणून 3 आणि 15 ओके 4 तरी 12 हां यांची बेट 27 बाजू 3 9 बर 8 चौक 32 बर 4 चौक 16 32 आणि 16 48 बाजू 3 16 48 भागिले 3 16 16 हां 5 ते 15 3 5 15 15 15 30 बाजू 3 10 10 हां 2 1 2 4 4 2 6 बाजूले 3 2 आणि वेगळं कोणाचं काय चला सोबतच्या वेळेला आपण कोणता खेळ जास्तीत जास्त खेळाडू खेळतात प्रत्येकाचं वेगळं वेगळं काढा क्रिकेट किती खेळतात बेरीज करा बास्केटबॉलची बेरीज करा फुटबॉलची बेरीज करा हॉकीची बेरीज करा मग कोणतं बास्केटबॉल आणि फुटबॉल बास्केटबॉल सगळं बास्केटबॉल आणि फुटबॉल 69 फुटबॉल खेळणारे किती आहेत 69 आणि बास्केटबॉल खेळणारे 69 चला लयबद्ध चिन्हाच्या मांडणीमध्ये पहा काय केलेलं आहे सर 6 गट केले 3 3 6 4 शैली प्रतिमा 2 वेळा स्टार 2 वेळा गोल 2 वेळा ओके 6 6 वेळ मनोऱ्याचं पहा पुन्हा चुकले मनोऱ्याचं बरोबर आले का सगळ्याचं मनोरा सूर्यफूल भुईमुग तीळ कसली तीळ करडई गणिताची धान्य तेल बिया त्याला 62वा रेषा 2 पर्याय नोंदवा रेषावरनं बघा अगोदर त्रिकोण चौकोन त्रिकोण किती झाल्या 10 षटकोन चौकोन 10 पंचकोन पंचकोन 10 तिसरा पर्याय चौकोन त्रिकोण त्रिकोण 10 आणि आरशातलं प्रतिबिंब याचं जसं तसं येईल आरशातल्या प्रतिबिंबावरनं बघितलं तर कोणत्या आकृतीत जसं तसं येईल पर्याय क्रमांक 2 येईल कारण त्या 4चं आरशातलं प्रतिबिंब पंचकोनातलं वेगळं हां लयबद्ध म्हणजे इथं तुम्हाला जेव्हा 2 म्हणतात तेव्हा रेषावरनं एक बघायचं आणि आरशातलं का पाण्यातलं याच्यावरनं बघायचं आता पाण्यातलं म्हणलं तर उलटं होते म्हणून पाण्यातलं बघायचं नाही लयबद्ध मांडणी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्ह 4 4चा हॅश यू झेड पहिलं उचलून मागे टाकले ओके 4चा गट पहिला हॅश उचलून मागे टाकलं पुन्हा यू उचलून मागे टाकला म्हणजे झेड तिथे येणार ओके बरोबर आहे तर शेजाराकडे श्यामला घरापासून मंदिराकडे जाताना किती वेळा त्याच्या समोरची दिशा पूर्व असेल पहा आकृती काढतो मी उत्तर दाखवलेले दक्षिण पूर्व कुठनं कुठं जायचंय घरातून मंदिरात इकडून दिशा आहे किती वेळा समोरची दिशा पूर्व असेल म्हणजे इकडे तोंड पाहिजे इथे एक धावत आहे आणि इथे एक धावत आहे 2 आणि ते शेवटला एकदा 3 वेळा पूर्व दिशेने तोंड येत आहे ओके यात काय डोकं मी म्हणलं काय तर असेल बरं TEN SFM असा लिहिता ओल्ड ओल्ड कसं लिहितात NMC बिग कसा लिहिता काय केलं इथं ST ईच्या नंतर M म्हणजे टीच्या अगोदर यस इथे एफच्या नंतर ईच्या नंतर एमच्या नंतर म्हणजे इथं वाजा आहे इथं अधिक आहे इथं वाजा आहे ओच्या वाजा आहे अधिक आहे वाजा आहे इथं वाजा आहे अधिक आहे वाजा आहे बीच्या वाजा आहे केला ए आयच्या
च्या वर एक जे आणि इथं काय जी च्या वजा एक केला तर ए जे एफ बरोबर आहे का? पर्याय चौथा. चला समीरचे आजचे वय काय अडचण आहे? समीरचे आजचे वय श्यामच्या वयाच्या दीडपट असून रामचे वय समीरच्या वयाच्या दुप्पट आहे. तिघांच्या वयाची बेरीज 77 वर्ष असेल तर समीरचे वय किती? समीरचे आजचे वय श्यामच्या वयाच्या दीडपट, रामचे वय समीरच्या वयाच्या दुप्पट, तिघांची बेरीज दिलेली 77. इथं मांडणी काय करता येईल पहा? श्यामचे वय दीडपट करण्यासाठी श्यामचं एक्स मानण्याऐवजी श्यामचं 2x मानायचं. म्हणजे तुमचं अपूर्णांकात काय येणार? श्यामचं जर 2x मानलं तर रामचं समीरचं किती येईल? 2 ची दीडपट 3x. रामचे वय समीरच्या दुप्पट म्हणजे 6x. तिघाची बेरीज 77. 7 3 9 2 11x बरोबर 70. x बरोबर 7 आणि श्यामचं किती? 7 2 14 इथे 21 राजू 43. इथं आपल्याला ते लक्षात आलं पाहिजे ना कशी मांडणी केली पाहिजे. पुढे मांडणी पहा सांकेतिक 1 गुणिले 2 बरोबर 4, 2 गुणिले 3 बरोबर 72, 3 गुणिले 4 बरोबर 432, तर 5 गुणिले 6 बरोबर किती? हा सांगा. 1 चा वर्ग गुणिले 2 चा वर्ग बरोबर 1 चा वर्ग 1 आणि 2 चा वर्ग 4 बा 3 चा वर्ग 9 2 चा वर्ग 4. तसं नाही हा 1 चा घन 1 घन आहे आणि इथं वर्ग. 2 चा घन 8, 3 चा वर्ग 9 8 ने 72 येते. 3 चा घन 27 4 चा वर्ग 27 गुणिले 16 432 येते. 5 चा घन 6 चा वर्ग याचा गुणाकार किती येतोय? किती? 4500. श्रद्धा मानसीला म्हणाली तुझ्या पतीचे सासरे हे तुझ्या एकुलत्या एका भावाचे मानसीची कोण? माझ्या पतीचे सासरे, माझ्या पतीचे श्रद्धा काय म्हणते पहा. माझा पती म्हणजे तुझ्या श्रद्धाचं नवरा, माझ्या पतीचे सासरे म्हणजे ही श्रद्धाचे कोण असणार आहेत? वडील. म्हणजे श्रद्धाचे वडील हे तिच्या नवऱ्याचा सासरा. माझ्या पतीचे सासरे हे तुझ्या एकुलत्या एका भावाचे, तुझा एकुलता एक भाव म्हणजे तिच्या भावाचे वडील आहे. म्हणजे ती ही देखील कोण? श्रद्धा कोण आली? मानसी कोण आली? तिची बहीण आहे, सख्खी बहीण आहे. तिला त्या दोघींना एकच भाऊ आहे. म्हणजे श्रद्धाच्या नवऱ्याचे सासरे हे तुझ्या वडिलांच्या म्हणजे त्या मुलाच्या एकुलत्या तुझ्या एकुलत्या एका भावाचे वडील आहे. श्रद्धा मानसी मधलं नातं काय झालं? सख्या बहिणी झाली. दिलेली आकृती पूर्ण करण्यासाठी उत्तर आकृती कोणती येते? तिसरा पर्याय. त्याला 17वा सांग. 7 दुणे 14 अधिक 15, 15 दुणे 30 अधिक 1 32, 32 15 दुणे 30 अधिक 2 2 32, 32 दुणे 64 अधिक 3 67, 67 गुणिले 2 134 अधिक 4 138, 138 गुणिले 2 276 अधिक 5 281, 281 गुणिले 2 बरोबर 562 अधिक 6 568, 568 गुणिले 2 बरोबर 1136 अधिक 7 1143. दुप्पट अधिक 1 दुप्पट अधिक 2 दुप्पट अधिक 3 आणि मग दुप्पट 67 ची दुप्पट 134 होईल अधिक 3 4 138 येते. ओके तिथं पुढे जुळते. चला बी ई ए ई आय ओ ई आय सी ए ई आय आय ई आय आय ई ई आय ए ई आय या मालिकेत ई नंतर लगेच आय
आहे. ई नंतर लगेच आय म्हणजे ई आय. पण ए नाही, ए नको आहे आपल्याला इथं. म्हणजे ए ई आयच्या जागी काय असेल तरी चालेल. माझं किती वेळा येत आहे? ए ई आय पहिल्यांदा येते, ओ ई आय येतात, त्यानंतर आय ई आय 2 वेळा, ई ई आय 3 वेळा येते. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे का? लपलेली आकृती पहा. पर्याय क्रमांक 2 पूर्ण करण्यासाठी आकृती. आता विसंगत घटक ओळखा. विसंगत घटक छेद 5, 45/11, 29/50. काय वेगळं काय? अरे बघितल्यानंतर संख्या कळायला पाहिजेत ना. ते वेगळं निघेल. वर्ग अधिक 1 दिसतायत का? 5 चा वर्ग 25 अधिक 1, 2 चा वर्ग 4 अधिक 1, 7 चा वर्ग 49 अधिक 1. आणि वरती अंशामध्ये काय केलेलं आहे? हा 10 अंशाच्या फरकाचा वर्ग 7 ने केले 5, 5 चा वर्ग 25 अधिक 1 2, 2 चा वर्ग फरक यातला फरक वजाबाकी केली तर 5 येतो, यातला फरक 2 येतो. म्हणजे 5 चा वर्ग 25 अधिक 1 यातला फरक 2 येतो. 2 चा वर्ग 4 अधिक 1 यातला फरक 1 येतो. 1 चा वर्ग 1 अधिक 1 2 पाहिजे होतं, यातला फरक 7 येतो. 7 चा वर्ग 49 अधिक 1. इथं वर्ग अधिक 1 वर्ग अधिक 1 वर्ग अधिक 1. म्हणजे साधं लोक चालवलं मी काय जास्त बघत बसतो. ही 26, 5, 15 नंतर त्या वर्ग अधिक 1च्या संख्येत ते नाही बरं. फक्त आपण लिहितो पुढे. शेवटचा पहा 17, 51, 102, 306. 17, 51, 102, 306, 612, 1224, 3672. बोला. 17 गुणिले 3 51, 51 गुणिले 2 3 पट 2 पट 3 पट 2 पट 2 पट 3 पट 2 पट इथे 3 पट पाहिजे होतं. काय 3 पट येईल? 1836. 1836. तिची दुप्पट आहे का ही? आहे. म्हणजे हे चुकीचं आहे, त्या जागी 1836 पाहिजे. ओके ठीक आहे.